आणि आता 25 मिनिटात 50 बातम्यांचा वेगवान आढावा. सांगलीतल्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तुमची मान खाली जाऊ देणार नाही याची मी निश्चित काळजी घेईन. लोकांनी संधी दिली आहे त्याचं सोनं करेन अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी फॉर्म भरण्यापूर्वी व्यक्त केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहरातून भव्य रॅली काढत जयंत पाटील यांनी अर्ज भरला. सोलापुरात ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी तब्बल 9व्यांदा बार्शी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला जनतेनं मोकळा श्वास घ्यावा यासाठी निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया सोपल यांनी दिली. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खळसे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून खळसे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. रायगड अलिबाग मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सायकलवरून कार्यालयात जात पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. ठाकरेंचे निष्ठावान उमेदवार राजन साळवी यांनी रिक्षातून जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज भरताना दालनात सोडण्यावरून राजन साळवी यांच्या भावाची पोलिसांशी काहीशी बाचाबाची झाली. रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दापोलीत आमदार योगेश कदम यांच्या सभेत भर उन्हात हजारो शिवसैनिक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी योगेश कदम यांनी जाहीर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिरूर हवेली मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला अमोल कोल्हे, निलेश लंके उपस्थित होते. दरम्यान आघाडीचा आकडा 2 दिवसात जुळेल असं मिश्किल वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या वतीनं धनुष्यबाण चिन्हावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित गाडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. गाडगे यांनी साधेपणानं अर्ज दाखल केला. भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळेला शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गॉगल आणि बिजापूर हायवे जाम झाले होते. जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. बाईक रॅली काढत दानवे यांनी अर्ज दाखल केला. सुलभा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मात्र फडणवीस दिल्लीत असल्यानं ते सहभागी होऊ शकले नाहीत असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं. पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. धनंजय मुंडे हे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले. कुटुंब म्हणून एकत्र होतोच, आता राजकारणातही आम्ही एकत्र आलोय, याचा आनंद आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. कोथरूडमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळेला खासदार मुरलीधर मोहोळ हे प्रमुख उपस्थित होते. छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये रोड शो केला. भुजबळ येवल्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आव्हाड यांच्या रॅलीला स्वतः शरद पवार उपस्थित होते. निफाड मतदारसंघातून लढण्यास यतीन कदम इच्छुक आहेत. मात्र ही जागा अजित पवार गटाकडे असल्यानं कदम यांनी देवगिरी बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. यावेळेला उमेदवारी अर्ज भरण्याआधी जयंत पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. इस्लामपूरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रोहिणी खडसे यांनी मुक्ताबाईंचं दर्शन घेत विधिवत पूजा केली। यावेळेला माझी जनता माझ्याबरोबर असल्यानं मी भरघोस मतानं निवडून येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अशोक उईके यांनी अर्ज दाखल करण्याआधी चिंतामणीचं दर्शन घेतलं आणि आशीर्वादही घेतले। बदलापूर मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे विनोद तावडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतात। यावेळेला कथोरे यांच्या निवासस्थानावरून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली। खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट दिली। यावेळेला सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचं औक्षण केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। मंगळ ग्रह देवाचं दर्शन घेऊन अनिल पाटील यांनी अंमळनेरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका धरला। दिलीप वळसे पाटील यांनी अर्ज भरण्याच्या आधी ग्रामदैवता आणि तालुक्याच्या देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी त्यांच्या मूळ गावी निरगुड सर इथे वडिलांच्या प्रतिमेचं सुद्धा दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। ठाकरे गटाचे गुहागर विधानसभेचे उमेदवार भास्कर जाधव यांचं कुटुंबियांनी औक्षण केलं। यानंतर भास्कर जाधव यांनी शारदा देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। शिरूर हवेली मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांनी घरातील देवाचं दर्शन घेतलं। पत्नी सुजाता पवार यांनी अशोक पवार यांना औक्षण केलं। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनिल पाटील यांचं कुटुंबियांनी औक्षण केलं। विजयासाठी त्यांना अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद कुटुंबियांनी दिले। रोहित पाटील यांच्या आई सुमनताई पाटील यांनी रोहित पाटील यांचं औक्षण केलं। विजयासाठी आपल्या मुलाला आणि नातवाला या मायमाऊलीनं शुभेच्छा दिल्या। आणि या क्षणाची एक मोठी बातमी, महायुतीची दुसरी यादी आज येणार। 22 जागांचा तिढा कायम आहे, पण महायुतीची आणखीन एक यादी येणार। 10 ते 12 जागांवर राष्ट्रवादीसोबत अद्यापही चर्चा सुरू आहे। ही चर्चा आज संपेल। शिवसेनेसोबत 7 ते 10 जागांवर चर्चा सुरू आहे। ती चर्चा आज संपेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आज महायुतीची दुसरी यादी येणार हे जवळपास निश्चित झालं आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, महायुतीमध्ये या तीनही पक्षांनी आपली एक यादी जाहीर केली। या तिघांची एकत्रित दुसरी यादी येणार? मिलिंद, एकत्रित नाही म्हणता येईल, पण भारतीय जनता पक्षाची यादी जी आहे दुसरी यादी ते निश्चितपणे तयार आहे। आज किंवा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी ही यादी येईल अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। यापूर्वी भारतीय जनता पक्षाची 99 उमेदवारांची जागा आली होती। शिवसेना आणि राष्ट्रवादीची देखील एक यादी आलेली आहे। दुसरी यादी जी आहे त्या संदर्भात सध्या आता अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि ज्यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत ज्या जागांवरती वाद आहे त्यामध्ये 22 जागांचा वाद अजूनही कायम आहे। 7 जागांवरती तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे, जो आज सुटणार नसल्याचं समजतंय। त्यामुळे साधारणतः 70 ते 75 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात आज एक अत्यंत महत्वाची बैठक तिन्ही नेत्यांची गेल्या अर्धा तासापासून अमित शहा यांच्या निवासस्थानी सुरू आहे, ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल झालेले आहे। अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे ते, आणि भारतीय जनता पक्षाचे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नेते सहभागी झालेले आहेत। त्यामुळे महायुतीसाठी अत्यंत महत्वाची बैठक आहे आणि आजच्या बैठकीच्या निमित्ताने जो वाद आहे 30 ते 35 जागांचा तो निश्चितपणे सोडवण्यात 5 ते 7 जागा अशा ज्या आहे ज्यावरती जी जागा आहे 5 ते 7 त्या जागांवरती तीनही पक्षांनी दावा केला। त्याच्यामुळे हा वाद जो आहे तो दिल्ली दरबारी आलाय मिलिंद। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे मिलिंद। बर प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। कळमनुरी विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणारे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात संतोष टारफे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। नावं सारखी असली तरी कोणता संतोष निवडायचा आहे जनतेनं ठरवावं असं संतोष टारफे यांनी म्हटलंय। भंडारा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात बुद्ध समाजातील उमेदवारी
द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. उमेदवारी न दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा नाना पटोले यांनाच देण्यात आलाय. भाजपनं तिकीट कापल्यास अकोल्यातून अपक्ष निवडणूक लढणार अशी भूमिका अशोक ओळंबे यांनी घेतली आहे. ओळंबे यांच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. वडगाव शहरीत जगदीश मुळीक यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. वडगाव शहरीत कमळ फुलवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 3 महिन्यांपूर्वी वंचित सोडून ठाकरे गटात प्रवेश केलेले सिद्धार्थ देवळे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार आहेत. आघाडीच्या बळावर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीत 2 गट पडले असले तरी शरद पवार यांचे मला दुरून आशीर्वाद असणार. विकासाच्या मुद्द्यावर मला मतदार निवडून देतील असा विश्वास नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला आहे. मी जे काम केलं ते लोकांसमोर आहे. जनतेच्या पाठिंब्यावर मी पुन्हा निवडून येईन असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यांनी आज देवाचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.